गुड आफ्टरनून. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं, काल आपण गुलाम घराणं बघितलं बघा, त्यालाच काय आपण इल्बारी डायनेस्टी किंवा मामलूक डायनेस्टी म्हणतो आपण, ते कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला जो बघायचा भाग आहे बघा, की जो घटक बघणार आहे आपण त्याला काय म्हणता येईल बघा, कुठलं बघूया आपण आता, खलजी घराणं बघूयात बघा. खलजी डायनेस्टी किंवा खलजी घराण्यातला महत्त्वाचा इतिहास काय काय बघा, खलजीचा आहे, तुघलकाचा आहे आणि त्याचबरोबर असणारा सय्यद आहे आणि लोधी घराणे, असे आपल्याला घटक बघायचे बघा. खलजी डायनेस्टी आपल्याला बघायचे बघा. खलजी रिव्हॉल्युशन कशाला म्हणता येईल बघा, खलजी डायनेस्टी काय, खलजी डायनेस्टी काय प्रकारचा आहे त्याच्यामध्ये, मग जलालुद्दीन खलजी जो कधी आहे किंवा अल्लाउद्दीन खलजी म्हणलेला आहे बघा, किंवा त्याचबरोबर मुबारक खलजी, अशा पद्धतीचे आपल्याला त्याचे रूलर असलेले दिसतात बघा. हे आलेले कधी आहे डायनेस्टी, दिल्ली सल्तनत आणि त्याचबरोबर असणारा जो घटक आहे तो एक्सपान्शन अँड दॅट द कॉन्सल्टेशन ऑफ द खलजी डायनेस्टी. काय एक्सपान्शन अंडर द खलजी आणि एक्सपान्शन अंडर द तुघलक काय प्रकारचं आहे, कशा प्रकारचं आहे ते आपण बघूयात बघा. कधी आलेला आहे तर 1290ला आपल्याला खलजी डायनेस्टी सत्तेवर आलेली दिसते आपल्याला. काल आपण जे बघितलं होतं त्याच्यामध्ये काय होतं बघा, रजिया सुलतान, बलबन पर्यंत आपण पाहिलेलं होतं बघा. एक्सपान्शन अंडर द खलजी, पॉलिटिकल कॉन्सिक्वेन्सेस ह्यातलं आपण खलजीचं बघायचं आहे आपल्याला बघा. खलजी घराणं आपल्याला बघायचं आहे. ओके, युनिट 2 आपण बघितलेलं आहे बघा. युनिट 2 मधला हा भाग आहे बरोबर. त्यातला भाग बघून घेऊ आपण आता, काय काय त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे किंवा कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके, पहिल्यांदा त्याच्यामधला जो भाग आहे कुठला आहे बघा, पॉलिटिकल इंट्रोडक्शन काय आहे, काय खलजीचं इंट्रोडक्शन काय सांगता येईल बघा. खलज कसं आलेलं बघा, सुलतान राजवट आपण त्यातली पहिली बघितली. आता आपण दुसरी बघणार आहे बघा. दुसरीमध्ये काय सांगता येईल बघा, खिलजी घराणं म्हणले, गुलाम घराण्याचे पतन कसे झाले आपण ते बघितलं. कैकोबा दालन कैकोबा तेवढा सक्षम मिळाला नाही म्हणून आपल्याला ते घराणं संपलेलं दिसतं. त्यानंतरचा जो घटक आहे बघा, युनिट 4, त्यातल्या त्यात आपण म्हणतोय का खलजी घराणे. पेन कलर बॅकग्राऊंड चेंज करून बघू. त्यामध्ये काय म्हणता येईल की 1290 ते 1320 असा कालखंड आहे. इट अबाउट 1290 to 1320 AD. 20 AD यामध्ये आपल्याला खलजी डायनेस्टी असणारे दिसते. मग काय काय आहे त्याच्यामध्ये, कुठला घटक त्याच्यामध्ये येईल बघा, किंवा काय येऊ शकतं त्याच्यामध्ये. तर आहे बघा, त्याच्यामध्ये खिलजी घराणे सत्तेवर आल्याने केवळ गुलाम घराण्याचे राजवट संपले, तर तुर्क सरदारमध्ये एक हाती असलेल्या अनियंत्रित सत्तेचा शेवट करणारी खिलजी क्रांती आहे. म्हणजे तुर्क जे सल्तनत होते किंवा तुर्कांच्या हातात जी अनियंत्रित सत्ता होती, तुर्कांच्या हातात जी अनियंत्रित सत्ता होती त्याला धक्का बसला आणि ती संपली. त्याला आपण खलजी क्रांती किंवा खिलजी क्रांती असं म्हणतो. ओके, खिलजी क्रांती म्हणल्यावर आपल्याला ते बघायला पाहिजे बघा. ओके, हां, तुघलक आहे, कुठंपर्यंत आलोय बघा आपण,
तुगलक. बिफोर दॅट वी हॅव टू अंडरस्टँड द खलजी. खलजी कुठल्या कुठल्या प्रकारच्या रिफॉर्म आहेत बघा, त्याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. कुठल्या कुठल्या प्रकारचे रिफॉर्म्स दिसतात बघा. खलजी, जलालुद्दीन खलजी त्यातल्या त्यात. त्यामुळं आपल्याला काय म्हणलं जातं की राजक्रांतीबरोबर मध्ययुगीन इतिहासात सांस्कृतिक बदलाची सुद्धा नोंदली जाईल किंवा सांस्कृतिक बदल पण आपल्याला खलजीच्या डायनेस्टी बरोबर आलेले दिसते. म्हणजे एकच घटक झाला नाही, फक्त काय म्हणता येईल की राजकीयच नाही तर सांस्कृतिक पण ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला या काळात झालेलं दिसतं. आता त्यातला जे जलालुद्दीन खलजी आहे बघा, जलालुद्दीन खलजी, जलालुद्दीन खलजी कालखंड काय बघा, 1290 ते 1296 असा कालखंड आहे. 1290 ते 1296 असा कालखंड आहे, बरोबर. 1290 ते 1296 असा कालखंड आहे. त्यामध्ये काय बघा, वयाच्या 17व्या वर्षी वृद्धपणी जलालुद्दीनच्या हाती सत्ता, 17व्या वर्षी तो सत्तेत आला. एखाद्यातली अनियंत्रित सत्तेचा शेवट करणारी खिल काय आपल्याला दिसते, त्या समर्थनपणे त्याला तोंड देत. एखाद्या सार्वभौम सत्ताधीशाची प्रतिष्ठा त्याच्या कनवाळ उपरोपकारी स्वभावामुळे राखता आली नाही. त्याला ते सत्ता मिळवता आली, पण ते टिकवण्यासाठी त्याच्या जी काही कठोरपणे काय राज्यकर्ता असण्याची जी कौशल्य त्याची कमतरता जाणवल्या कारणाने त्याला ती सत्ता टिकवता आली. सातत्याने दहाडी घालणाऱ्या मंगल टोळ्यांबाबतही त्याचे धोरण फारच सौम्य होते. म्हणजे मंगोलांमुळे सुद्धा ते आपल्याला सत्ता कमजोर झालेली दिसते. त्याही पुढे जाऊन मंगोल पुढारी आणि चेंगीस खानाचा वारस उलुग खान याच्याशी आपल्या मुलीचा विवाह करून त्याच्याशी मैत्रीचे संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. उलुग खान चेंगीस खानचा भाऊ व उलुग खानाने त्याच्या फौजेला दिल्लीतच आसरा दिला. जलालुद्दीन खलजीच्या कारकिर्दीतील महत्त्वाची समजदारी घटना म्हणजे त्याचा पुतण्या व जावाई असलेल्या कोण अली गुरशब म्हणजेच नंतरचा सुलतान अल्लाउद्दीन खलजी यास दक्षिणेतील यादव राजांची राजधानी देवगिरी जिंकण्यासाठी पाठवलं आणि 1296 मध्ये देवगिरी जिंकण्याची मोहीम फत्ते करून व प्रचंड लूट करून गोळा करून करा गुरशब कारा प्रांताचा मुख्य होता. गुरशब जो कोण आहे अल्लाउद्दीन खलजी आला आणि त्याने सुलतान जलालुद्दीन यास कारा येथे येण्याचे निमंत्रण दिले. अली गुरशबने सुलतान कारा येथे पोचताच त्यास ठार मारले, लगेच स्वतःला सुलतान म्हणून घोषित केले आणि अल्लाउद्दीन हा किताब धारण केला. थोडक्यात काय, त्याने सत्ता ताब्यात घेतली पण त्याला ते टिकवता आले, कारण त्याच्या स्वभावाचा गुणधर्मच आपल्याला त्या ठिकाणी अडचणीचा निर्माण झालेला दिसतो. अल्लाउद्दीन खलजी, जलालुद्दीन खलजी, फाउंडर ऑफ द खलजी डायनेस्टी. ही केम टू पॉवर आफ्टर द ओव्हरथ्रो ऑफ द सो कॉल्ड स्लेव डायनेस्टी. तथाकथित असणारी किंवा मामलूक घराण्याला नष्ट करून सत्ता आली ताब्यात. This event has been described by the R.P. Tripathi as a Khalji revolution. यालाच काय खलजी रिव्हॉल्युशन म्हणलेलं आहे बघा, खलजी क्रांती, खलजी रिव्हॉल्युशन बाय R.P. त्रिपाठी. कुणी म्हणलेलं आहे बघा, डॉक्टर R.P. त्रिपाठी. हे नाव लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाईल बघा. R.P. त्रिपाठी, हे नाव लक्षात ठेवा, हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. R.P. त्रिपाठी यांनी त्या रिव्हॉल्युशनला काय खलजी रिव्हॉल्युशन म्हणलेलं आहे. खलजी रिव्हॉल्युशन is opinion that one of the most significant consequences of the Khalji revolution was that heavy blow to the growing sentiment of loyalty that was gathering around the throne of Delhi was likely to bear good result if the Khalji had not seized in the bud the tradition of dignity and loyalty and allowed them to grow up and reach full stature. The element of militarism would have been minimized and new tradition of rights and the duties of command and obedience would have properly crystallized as in some other countries the world. Unfortunately, Khalji revolution threw into shade the civil side of the government and actually the military aspects established dangerous precedent that continued to sap the vitality of the Delhi Sultanate. डॉक्टर K.S. लाल काय सांगतात, ह्या खलजीच्या उगमाबद्दल अभ्यासक काय सांगतात, एक जण सांगतात की त्याला खलजी क्रांती म्हणलेलं आहे, डॉक्टर R.P. त्रिपाठी बाय R.P. त्रिपाठी. नेक्स्ट historian or the scholar of that dynasty
कोण? डॉक्टर K.S. Lal. Khalji revolution was fraught with far-reaching consequences. It not only heralded the advent of new dynasty, it ushered in an era of ceaseless conquest of unique experiment in statecrafts and of incomparable literary activities. In the veins of Khalji did not flow the royal blood. खलजीच्या मध्ये आपल्याला रॉयल ब्लड नसणार दिसतं. They belong to the proletariat and their accession to power dealt a death blow to the pseudo belief that sovereignty was a monopoly of the privilege. जे सार्वभौमत्व आहे किंवा जो सत्ता चालवण्याचा जो अधिकार आहे तो फक्त आम्ही रोमरावांचाच आहे या जो समज होता त्याला धक्का या खलजी क्रांतीपासून मिळालेला दिसतो. बघ म्हणजे काही समज होता की प्रिव्हिलेज क्लासमधलेच लोक ती सत्ता चालवू शकतात किंवा ते रन करू शकतात, त्याला धक्का आपल्याला खलजीतून मिळालेला दिसतो. सुडो बिलीफ म्हणजे काय? तथाकथित भंपक किंवा काय असं त्या अर्थ लावता येऊ शकतो. खोटा खोटा वरवरचा. द खलजी रिवॉल्ट इज इसेन्शियली अ रिवॉल्ट ऑफ द इंडियन मुस्लिम अगेन्स्ट द तुर्किश हेजेमनी. ह्यालाच काय म्हणलेलं की इंडियन मुस्लिमचा भारतीय मुस्लिमांचा तुर्कांच्या विरुद्ध बंड, तुर्कांच्या विरोधात बंड असं त्याला म्हणता येऊ शकतं. असा त्या ठिकाणी अर्थ लावता येऊ शकतो. दॅट इज वाय दॅट इज द खलजी रिव्हॉल्युशन. दॅट इज खलजी किंवा खिलजी रिव्हॉल्युशन. द बिलॉंग टू द रिव्हॉल्युशन रिझल्टेड द supersession of commoner government over that of the blue blood and shock to their narrow meaning high towered किंवा जे उच्च समजत तुर्की अशा समजालाच त्यांनी धक्का दिलेला दिसतो. to whom the other Muslims, Indian born or otherwise, were made of a stuff inferior to their own. The assumption of royal power by Jalaluddin Khalji was not universally accepted. Royal power. The leading Turkish Amir hated the Khaljis, who were considered to the low-born Afghan आहेत म्हणायचे. काय? कनिष्ठ दर्जात जन्म घेतलेले असे ते अफगाण आहेत. कोण? खलजी. असे तुर्किश आमिर किंवा त्यातले असणारे उमराव हे म्हणायचे. Some of the relative of Balban, like Malik Chajo, was still alive, and they should be overthrow the Jalaluddin. मलिक छाजो जिवंत होता, त्याचा बलबनचा रिलेटिव्ह, त्यानेही सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला पण ते जमलं नाही. द पीपल ऑफ दिल्ली वेर also not happy over his accession to the throne, and consequently Jalaluddin had to remain at Khilkhori for a year before he could ship to Delhi. Khilkhori was a new city which had been built by the Kaikobad a few miles away from Delhi. म्हणजे दिल्लीतले जे लोक होते त्यांनाही असं वाटत नव्हतं की आनंदी नव्हते की खलजी सत्तेत आले का, बिकॉज ऑफ लो ओरिजिन और लो अफगान ओरिजिन. The new Sultan entered Delhi only he felt that he had won over the people by his act of generosity. मग त्या सुलतानाने दिल्लीत कधी एंट्री केली? ज्यावेळेस त्याला असं वाटलं की लोकांनी आता लोकांच्या मनात त्याचं काहीतरी काय म्हणतात त्याच्याबद्दलची जागा निर्माण झाली. ओनली वेन Malik Chajo was allowed to retain the governorship of Kara, Malik Fakhruddin was confirmed during the Alauddin, the Alam Bagh. It is true that before becoming king, Jalaluddin had won many battles. म्हणजे राजा होण्या अगोदर किंवा सुलतान होण्या अगोदर आपल्याला काय दिसतं बघा, बरेच लढाया आपल्याला जलालुद्दीन खलजीने जिंकलेल्या दिसतात बघा. म्हणजे आपल्याला काय काय माहिती असलं पाहिजे की बाबा काय विषय आहे, कोणत्या कारणासाठी त्याला मानत नव्हते, अशा पद्धतीची जी काही भावना आहे किंवा जे काही आहे ते समजून घेतलं पाहिजे बघा, ते समजून घेतलं पाहिजे. अदरवाईज ते काय होतं बघा, बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असा होतो की आपल्याला जर प्रश्न असर्शन रिझनिंगमध्ये आला तर उत्तर काढता येत नाही बघा. उत्तर काढताना आपल्याला अडचण येते बघा. काय तुर्किश नोबलमॅन ही डिसाइडेड टू फॉलो पॉलिसी ऑफ पीस. मग त्यांना जलालुद्दीन खलजीचं आपण पाहिलं शांततावादी धोरणानं तर त्याला धक्का दिलेला दिसतो बघा. त्याचं जे काही परोपकारी धोरण त्याच्यामुळेच जलालुद्दीन खलजी हा
अपयशी ठरवलं की त्याची सत्ता लवकर संपवली. A refused to shed the blood of any Muslim for political or territorial gain. He was not prepared to use his sword to punish rebels. thieves or thugs. ठगांचाही काय म्हणतात बंदोबस्त करण्यासाठी तलवारीचा वापर करायचा नाही अशा पद्धतीने तो सांगितलेला आहे. नो वंडर प्रोफेसर S.R. शर्मा call him the clemency king Firoz. Clemency king Firoz. He further observed that Firoz was too kind to be a king in age when blood and iron could fail. म्हणजे ज्यावेळेस रक्त आणि लोह काय म्हणता आलं की रक्त आणि लोह हे चाललं पाहिजे किंवा ह्याच्याशिवाय काय होत नाही, त्याच वेळेस त्यानं काय म्हणलं होतं की ज्या तलवारीशिवाय काय चालू शकत, त्यावेळेस तो शांततेच्या गोष्टी सांगत होता. काय म्हणता येईल बघा त्याच्यानंतर पुढं blood and iron alone could tell. His mid policy was resented by his follower and the same was attributed to his old age cowardice. Revolt of Malik Shahjo त्याच्या विरुद्ध काय बोलता का, रिव्हॉल्ट ऑफ मलिक छाजू. मलिक छाजूचं बंड पण होतो रिव्हॉल्ट ऑफ, हा जो रिलेटिव्ह आहे बघा, ही इज द रिलेटिव्ह ऑफ छाजू. कोणाचा आहे, बलबनचा नातेवाईक आहे बघा, हा बलबनचा नातेवाईक आहे हा रिव्हॉल्ट ऑफ मलिक छाजू. During the second year of his reign, Jalaluddin had to face the revolt of Malik Shahju. The original name of Shahju was Kishlu Khan. याचं खरं नाव काय, किशलू खान म्हणलेलं याला. What is his original name is Kishlu Khan. Kishlu Khan. Kishlu Khan is the original name of that ruler or the relative of the Balban. He was the nephew of Balban, would like to put himself on the throne. If possible, he opposed Jalaluddin before he became king. But after his accession, he submitted and was given the Jagir of Kara. काराची जागीर आपल्याला मलिक शाहजूला दिलेली दिसते. कुठे दिसते बघा, जलालुद्दीन खिलजीनं. In spite of this, Shahju entered into alliance with Hatim, governor of Awadh, and raised standard of revolt. Revolt वाढवलेलं दिसतं. Revolt. At the head of his follower, Shahju marched towards Delhi. Arkhali Khan, son of Jalaluddin, was sent against Shahju. Shahju was defeated and his followers were captured and brought before the Sultan. Instead of punishing them, त्याला शिक्षा देण्याऐवजी काय केलं बघा, सुलतान pardon म्हणजे माफ केलं and fed them from royal kitchen. Shahju was sent to Multan and arrangements were made for his comfort. म्हणजे जे तुमच्या विरुद्ध बंड करत होते अशा लोकांना माफ केलं गेलं, त्याला पराभूत झाल्यानंतर सुद्धा. The Sultan also praised the loyalty of followers of the Shahju to their master. Young Khalji, led by the Ahmad Chap, protested against this policy. Ahmad Chap, जो यंग खलजी होता, त्यानं काय म्हणलं की या विरुद्ध बंड की आवाज उचलायला सुरुवात केली. And warned the Sultan of the consequences of such weak policy. या धोरणाचे परिणाम हे वाईट होतील, की कमजोर असण्याचं धोरण आहे, याचा परिणाम हा आपल्यावरती वाईट होईल. या पद्धतीची भावना जो काही अहमद छाप नावाचा यंग खलजी होता त्यानं काय म्हणतात त्यासाठी बंद केलं. However, Sultan did not pay any heed. Kara was given to Alauddin, his own son-in-law. कारा कोण, कारा हे ठिकाण जे मलिक शाहजूला बी दिलं होतं जागिरी म्हणून, तेच आपल्याला अलाउद्दीन खिलजी, आणि त्या अलाउद्दीन खिलजीनंच घात केलेला दिसतो बघा. ठग्स अँड थीव्स, त्याच्यानंतरचं धोरण आहे बघा, ठग अँड थीव्स काय केलं बघा, ठगस अँड थीव्स, चोरटे आणि लुटमारू करणारे यांच्यासाठी त्यानं धोरण काय राबवलं होतं हे आपण बघितलं पाहिजे. म्हणजे का तरी झाला, का पराभूत झाला, दॅट्स द रिझन. Again, a similar policy was followed by the Jalaluddin while dealing with thieves and robbers. लुटारूसाठी आणि चोरट्यांसाठी पण त्यांनी काय धोरण तेच राबवलं, शांततामय धोरण. It is pointed out that the theft and robberies had become common on account of the general confusion prevailing in the history. Once upon a time, a number of thieves were arrested and brought before the Sultan. Instead of punishing them, he gave them a lecture on the evils of stealing. म्हणजे चोरी करण्याचं पाप काय असू शकतं याबद्दलचं लेक्चर तो द्यायला लागला.
चोरी केली यासाठी शिक्षा नाही तर त्याचं लेक्चर, ही गोष्ट आपल्याला त्यावेळेस झालेली. ऑन अदर ऑकेजन thousands of thug and murderer who had made the lives of the people of Delhi intolerable, असहनीय जीवन त्यांनी केलं दिल्लीच्या लोकांचं, जे लुटमार करणारे हत्या करणाऱ्या लोकांचं. were captured. Instead of punishing them, Sultan sent them to Bengal in boats down the Ganga and they were set free. बंगालमध्ये नेऊन त्यांना मोकळं केलं. म्हणजे काय शिक्षाच नाही, म्हणजे रूल अँड रेग्युलेशनलाच आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम झाला दिसतो. मग आमिरांनी कसा विरोध केला ह्याबद्दलचं धोरण हे सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट झालेला दिसतो. आमिर व्हॉट डिड आमिर काय केलेलं आमिराबद्दल. सम आमिर वेर सो डिस्गस्टेड विथ द माइल्ड पॉलिसी ऑफ सुलतान दॅट दे बिगॅन टू डिस्कस ओपनली प्लॅन टू ओव्हरथ्रो देम. आमिर डायरेक्टली चर्चा करायला आमिर लोक, आमिर म्हणजे अभिजन प्रिव्हिलेज पीपल, ते काय म्हणा ह्या सुलतानाला काही सत्ता चालवायचं कळत नाही तर आपण आता काय करू त्याला सत्तेवरनं पायवतार करू. इन वन ऑफ द सोशल गॅदरिंग plan were drawn to depose and murder Jalaluddin and put Tajuddin Kuchi or the Ahmad Shah. Ahmad Shah. Who is the Ahmad Shah? Young Khalji is the Ahmad Shah on the throne. However, the Sultan came to know of those plans, revoked the Amir for the conduct. He threw his sword before them and challenged any of them to have the courage to use same against him. That had the desired effect. After a स्टर्न वॉर्निंग द सुलतान पार्डन द आमिर. हे असं झालं परत आमिरांनाही काय म्हणता येईल की माफ केलं. मग सिद्दी मौलाचे आपल्याला काय एपिसोड आहे तो समजून घेतला पाहिजे बघा. सिद्दी मौलाचं काय झालेलं आहे बाबा त्या काळात. सिद्दी मौलाचा कोणता घटक काय प्रश्न काय निर्माण झालाय. However, there was a departure from history of his leniency, its tolerancy. In case of Siddhi Maula, the Maula was a disciple of Sheikh Faruddin Ganj Shakarab Pal Patan. The Maula had built a very big concourse. He fed thousands of poor people daily. The big noble of the kingdom also went to the Maula for religious instruction. The allegation was that a plot had been formed by a number of Amir to murder the Sultan and put Siddhi Maula on the throne. The plot was unearthed and Siddhi Maula and his principal follower were arrested. While arguing with Siddhi Maula, Jalaluddin lost his temper and had put a death by an elephant. मग इथं सिद्धी मौलाला त्यांना हत्तीच्या पायदळी तुडवलेलं दिसतं. A Muslim fanatic who was opposed to Siddhi Maula slashed the Maula several times with the razor and stabbed him with the death of a man of peace whose fault had yet to be established. It is said that at the time of the death of Saint, there was a huge storm and people attributed to the great injustice done Darwish. याच्या विरुद्ध आपल्याला काय म्हणलं जातं अन्याय झालेला आहे का. रणथंबोरची आपल्याला धोरण बघावं लागेल. व्हॉट इज द पॉलिसी ऑफ रणथंबोर. ॲज रिगार्ड हिज फॉरेन पॉलिसी ही लेड हिज फर्स्ट एक्सपिडिशन अगेन्स्ट रणथंबोर इन 1290. 1290ला त्यांना रणथंबोरचं आपल्याला अभियान केलेलं दिसतं किंवा मोहीम राबवली. The rule offered stiff resistance. The result was that the Sultan gave up the campaign and came back to Delhi. The plea put forward by Sultan was that of he did not value the fort as much as the hair of the Musliman. म्हणजे त्या फोर्टची किंमत आपल्याला कळायला पाहिजे होती. Ahmad Shah tried to impress upon the Sultan to danger of such policy, but that had absolutely no effect on him. अहमद शाहनं बऱ्याच वेळा प्रयत्न केला की जे धोरण तुम्ही राबवताय की या धोरणाचा परिणाम खूप वाईट आणि विचित्र होऊ शकतो. He did not listen about anyone. Ahmad Shah is the young Khalji in that period. After that we have to understand the Khalji. Khalji means Alauddin Khalji, the great Alauddin Khalji. खलजी घराण्यातला सगळ्यात महत्त्वाचा असणारा राजा बघा. जलालुद्दीन स्थापना केली पण अल्लाउद्दीन खिलजीने त्याला मूर्त चांगल्या प्रकारचं स्वरूप दिलेलं दिसतं बघा. ओके चला आपण घेऊयात अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजी किती आहे 1290 ते 1316 AD.
वी हॅव टू अंडरस्टँड द अल्लाउद्दीन खिलजी. काय काय केलेलं आहे पटापटा सांगा, याच्यावर प्रश्न आलेला आहे. Another expedition was undertaken against the Mandawar, which was captured in 1292. In the same year, Alauddin invaded Malwa, captured the town of Bilsa. On his return, Alauddin was made the governor of Awadh. Awadhचा governor पण Alauddin असलेला दिसतो. Captured the throne of Bilsa. In 1294, Alauddin defeated the Ramchandra Dev, the ruler of Devgiri. He brought them a lot of wealth. त्यातनं बरोबर त्यानं बरीच संपत्ती आपल्या सोबत घेऊन आलेला दिसतो. कोण? Alauddin Khilji. The Mongol, India was attacked by the Mongol during the region of Jalaluddin. जलालुद्दीनच्या काळात मोंगलांचं आपल्यावरती असणारं वारंवार आक्रमण हे आपल्याला त्या ठिकाणी असलेलं दिसतं. Abdullah, the grandson of Halaku, attack in 1292. Halaku is the Mongol. In spite of his old age, Jalaluddin went in persons to oppose them and successful in defeating them. However, Sultan allowed some of the Mongol to settle in India. Descendant of those Mongol came to known as a new Musalman. जे भारतामध्ये राहिलेले जे मोंगोल होते त्यांनाच न्यू मुसलमान ही टर्म आलेले दिसते. देवगिरी कशा पद्धतीने घेतलेले आहे? अलाउद्दीन वॉज द नेफ्यू अँड सन इन लॉ ऑफ जलालुद्दीन. जलालुद्दीनचा काय म्हणतात पुतण्या आणि जावई असं आपल्याला दोन्ही नातं असलेलं दिसतं बघा अलाउद्दीन खिलजीचं. कोणासोबत? जलालुद्दीन खिलजी सोबत. ही वॉज व्हेरी ॲम्बिशियस मॅन. ही हॅड हर्ड द वेल्थ ऑफ डेक्कन. त्यानं काय दख्खनमधल्या असणाऱ्या संपत्तीबद्दल ऐकलं होतं, त्यामुळेच तो दख्खनकडे आलेला होता बघा. दख्खनमधल्या संपत्तीबद्दल त्यानं ऐकलं होतं. ही डिसाइडेड टू कम टू डेक्कन. ही स्टार्टेड फॉर द डेक्कन ॲट द हेड ऑफ 18,000 हॉर्समॅन. 18,000 घोडेस्वारांसह त्यानं डेक्कनकडे ते मार्च करायला किंवा एक यायला सुरुवात केली. वाईल प्रोसिडिंग टुवर्ड द डेक्कन he gave out that he was dissatisfied with his uncle. त्याच्या वडिला चुलत्याच्या किंवा सासऱ्याच्या ध्येय धोरणाला तो खुश नव्हता. was going to the south to have service under Hindu ruler. The result was that no resistance was offered to him on the way. However, when he entered the boundaries of Devgiri, Raja Ramchandra decided to give a battle to Alauddin, but he was defeated. रामचंद्रदेव पराभूत झालेला दिसतो. At the time, a large number of soldiers of Devgiri had gone to the south to fight against the Hindu Raja. It was due to this reason that the ruler of Devgiri was defeated and he was made to pay heavy tribute. मोठा दंड त्यातून घेतलेला दिसतो. When the son of Ramchandra came back from the south with his troops, he refused to pay tribute as promised and decided to fight. त्यातनं काय त्याविरुद्ध लढायला सुरुवात केली दिसते. It is true that for some time the Hindu armies had the upper hand, but ultimately they were defeated. Alauddin came back to Kara after getting a lot of riches. मग काय मर्डर ऑफ जलालुद्दीन हे एक आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या काळात घडवलेली घटना दिसते. मर्डर ऑफ जलालुद्दीन. जलालुद्दीन खिलजी. मर्डर ऑफ जलालुद्दीन खिलजी ही सगळ्यात स्ट्रायकिंग. आता हे आपण घियासुद्दीन तुगलकाचं बी हत्या आपल्याला केलं. शामियाना बनवून पडलं कोणी? मोहम्मद तुगलकान. ही आपल्याला दिसतं बघा. इट इज contended that Alauddin had gone to Devgiri. The advisor of Sultan tried to impress upon him, and Alauddin was a very ambitious person. महत्वाकांक्षी असणारा अल्लाउद्दीन and had his eyes on the throne and timely actions should be taken against him. गादीवर त्याचं लक्ष होतं पण वेळ आल्यावर ते काम करणार. The only reply of Jalaluddin was that of the he loved Alauddin as his son and was prepared to do anything for him. Ulugh Khan, the brother of Alauddin, tried to impress upon the Sultan that Alauddin was anxious to present to the Sultan the wealth he had got from the Devgiri, but he was afraid of coming to Delhi as he was undertaken the expedition to Devgiri without the consent of Sultan. सुलतानच्या सहमतीशिवाय गेला अशा प्रकारचे एक चित्र निर्माण करायचा प्रयत्न केला जलालुद्दीन खिलजीच्या समोर. Disregarding the warning of the advisor, Jalaluddin decided to go to Kara to meet his son-in-law.
The Sultan left Delhi for Kara. Alauddin crossed Ganga to the Manikpur. While keeping his army in readiness, he sent his brother Ulugh Khan to pursue the Sultan to fall into the trap laid for him. Ulugh Khan made the Sultan and persuaded him not to allow his army to cross the eastern bank of the river. The Alauddin was still afraid of the Sultan, might either commit suicide or to take refuge by flight. The Sultan acted accordingly in spite of protest of his followers. Jalaluddin went to meet son-in-law with a few unarmed attendants. म्हणजे कुठल्याही शस्त्र नसणाऱ्या सहकार्यासोबत अलाउद्दीन खिलजीला तो भेटायला गेला. Jalaluddin embraced Alauddin, but the latter gave a signal to the Muhammad Salim, who gave two swords blow to the Sultan. दोन वेळा तलवारीच केलेलं दिसतं. Jalaluddin tried to escape, crying, Alauddin, range, what have you done? तू काय केलेस बाबा हे? मी तुझ्याकडे भेटायला आलो तर तू काय केलं? It was then that of the another follower of Alauddin cut the head of the Sultan from his body. दुसरा जो अनुयायी आला त्यानं काय त्या शरीरापासून मुंडकं वेगळं केलं. Other follower of Sultan were also put to death. बाकीचे अनुयायी त्यांनाही त्यानं मारलेलं दिसतं बघा. The head of Jalaluddin was put on the spear and paraded through the province of Kara, Manipur. It was in the one of the basest murder in the history was perpetrated. सगळ्यात भयंकर जी हत्या आहे ती आपल्याला त्या ठिकाणी दिसते. According to A.C. Banerjee, अभ्यासक आहेत A.C. Banerjee, so far as the case of Muslim ruler of India is concerned, military forces proved to be a more potent source of sovereignty, that of the doctrine of ulema. Theoretically, speculation had very little influence on the rough Turkish soldier who made themselves master of India. तुर्किशाने आपल्याला काय मास्टर्स ऑफ इंडिया झाले होते, त्याला हे आपल्याला खलजीच्या मार्फत एक आव्हान निर्माण झालेलं दिसतं. They conquered country by force. They maintained their authority by force and they lost their position. When they failed to command adequate forces, all their followers, soldiers, poets and ulama, understood the situation thoroughly well and never cared and dared to investigate the legal claim of the de facto. While Alauddin Khilji काय म्हणता येईल बघा, ट्रेचरसली मर्डर हिज अंकल, काय वेगळ्या प्रकारची एकदम तडपडून मारलेलं दिसतं बघा. म्हणजे वेगळ्या पद्धतीचा आपल्याला नेचर ऑर द स्टाईल ऑफ पॉलिटी वेगळी दिसते बघा. He occupied the throne to which he had not a shadow of claim either by divine or by human law. Not only the unthinkable rabble, जे विचार करू शकत नाही एवढ्या वेगळ्या पद्धतीने मारलेलं आहे. But the best mind of the day, the great poet Amir Khusro, for instance, bowed down before the realities of the situation, and while we shed our tear for the old sultan. आपण फक्त काय जुन्या सुलतानाबद्दल अश्रू ढाळू शकतो, त्याच्याशिवाय काय करता येऊ शकत नाही. Who was so basely struck by one who loved you much, it necessary to remember that he himself had assassinated his master to seize the throne. गादी मिळवण्यासाठी स्वतःच्या राजालाच मारलेला अल्लाउद्दीन खिलजी. हे आपल्याला अकबराच्या बी काळात दिसतं, सॉरी औरंगजेबच्या काळात. औरंगजेबाने बी काय केलं बघा, जहांगीरला काय केलं, शहाजहानला कैदेतच ठेवलं होतं बघा, कैदेतच ठेवलं होतं. म्हणजे सत्तेसाठी आताच नाही तर जुन्या काळापासूनच आहे बघा. कोण, अजातशत्रू म्हणले. अजातशत्रूनं काय केलं बिंबिसारला ते बघायला पाहिजे. म्हणजे भारताचं नाही, तुम्ही आता त्याचबरोबर तुम्ही एखादं नाटक आहे बघा, हॅमलेट नावाचं नाटक जर बघितलं तर सत्तेसाठी काय होऊ शकतं हॅमलेट मधनं तुम्हाला दिसतं. सिंहसन नावाचा मूवी आहे बघा, मराठीतनं दिसतं बरोबर. सामना नावाचा मूवी आहे बघा. नाटक पण आपल्याला बघितलं तर काय श्रीराम कोतवाल, असे बरेच पॉलिटिकल हिस्ट्रीवरचे नाटक आहेत बघा. किचकवाद नावाचं नाटक आहे. म्हणजे अलाउद्दीन खिलजीचाच विषय नाही तर जगभरामध्ये सत्तेसाठी कोणत्या थराला माणूस जाऊ शकतो याची आपल्याला प्रचिती येऊ शकते. काय काय होऊ शकतं किंवा काय काय केलं जाऊ शकतं. सत्तेसाठी काय केलं जाऊ शकतं तुम्ही बघू शकता. म्हणजे इतिहास वाचत असताना तर कळतं. ओव्हरऑल तुम्ही ऑब्झर्वेशन जरी केलं आजच्या काही
वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्शन चालू आहेत, म्हणजे विधानसभा असते, लोकसभा असते, राज्यसभा असते, पंचायत समिती, जिल्हा परिषद. व्हॉट इज एक्झॅक्टली पॉवर? पॉवर काय वर्क होते किंवा सत्ता काय असते? सत्ता काय असते? सत्तेच्या तुम्हाला जे काही चालू आहे त्याच्यातूनच कळतं बघा. ॲज रिगार्ड ऑफ द जलालुद्दीन, एस्टिमेट ऑफ जलालुद्दीन, ही वॉज अ सक्सेसफुल जनरल बिफोर बिकमिंग द किंग. सक्सेसफुल जनरल आपल्याला जलालुद्दीन दिसतो. Policy of aggression after becoming the Sultan. He followed the policy of peace and reconciliation towards. He was very modest. He was very modest. It is stated that he did not ride in the interior of the palace of Balban. Palace of Balban. Also refused to. Refused to. The Mongol were successfully repulsed by the Sultan, and that, however, the Sultan was intolerant toward the Hindu. He destroyed, discarded, and their temple and broke their images. He was responsible for the death of Siddhimola. सिद्धिमौलाच्या आपल्याला काय म्हणलं जातं की महत्वाचा तो काय असणारा भाग आहे बघा. सिद्धिमौलाचा काय मृत्यूसाठी जबाबदार असणारा हा व्यक्ती आहे बघा. मृत्यूसाठी जबाबदार असणारा हा व्यक्ती आहे. डॉक्टर के एस लाल गिव्स द एस्टिमेट ऑफ जलालुद्दीन इन दिस वर्ड. एस्टिमेट ऑफ जलालुद्दीन इन दिस वर्ड. ओके, आपल्याला त्याच्यामध्ये काय काय म्हणता येईल बघा. पुढं काय, फेल्युअर ॲज अ किंग, राजा म्हणून तो अपयशी ठरला, पण जनरल म्हणून तो महत्वाचा होता. अलाउद्दीन खलजीचा आपण बघत असताना, अलाउद्दीन वॉज द नेफ्यू ऑफ जलालुद्दीन. बर्नी काय सांगतो बा, क्राफ्टली सजेशन ऑफ द कारा, he began to follow his design of the proceeding to some distant quarter and the amazing money. Due to Alauddin to make himself independent of Delhi, in 1292 he successfully invaded the Malwa and captured the town of Bhilsa. Bhilsa त्यानं 1292ला त्याने जिंकलेलं दिसतं बघा. म्हणजे तो ज्यावेळेस सत्तेत आला त्याच्या अगोदरच त्याची जी काही धडपड होती, त्याची जी धडपड होती त्याच्या अगोदरच महत्वाची होती. म्हणजे सत्तेत येण्या अगोदरच तेवढा तो महत्वाकांक्षा असलेला दिसतं. Sultan Jalaluddin, and through the cleverness, was able to bring about his murder. On 19 July 1296, Alauddin was proclaimed Sultan in his camp. Burney rightly point out that Alauddin, he did not escape retribution for the blood and of his patron. त्याच्या राजश्रेय असतं की राजाचं सुद्धा रक्त सांडायला त्यानं सत्तेसाठी कमी केलेलं नाही. Fate had lain place a betrayer in his path, Malik Kafur, by whom his family was destroyed, and the retribution of which befell upon it never had a parallel even in any infidel. Rival on throne, म्हणजे जे काही त्याला विरोध करणारे जे लोक होते, रायवल ऑन थ्रोन, गादीवर येण्यासाठी जे विरोध करणार, अशा लोकांनाही त्यानं काय म्हणता येईल की नष्ट केलेलं दिसतं बघा. काय, द मर्डर ऑफ जलालुद्दीन डिड नॉट पुट अलाउद्दीन ऑन द थ्रोन ऑफ दिल्ली. As soon as the Malik Jahan learned about the murder of her husband, कोण, मलिक जहान म्हणजे जी बायको, जी काय सॉरी सासू कोणाची, अलाउद्दीन खिलजी, जलालुद्दीनची बायको. She put her younger son Qadir Khan Ruknuddin Ibrahim on the throne and called for her elder son Arkail Khan for the Multan without wasting any time. Alauddin marched toward Delhi from the Kara. कारापासून तो दिल्ली करत गेला. म्हणजे त्याची सासूने काय केलं, लगेच मुलाला सत्तेवर बसवलं. दुसऱ्या बाजूला तो कारा ह्या त्या प्रोव्हिन्सचा जो जागीर होती तिथनं तो परत दिल्लीकडे गेला. On his way to Delhi, he scattered small gold and silver coin among the people. The distribution of gold brought by Alauddin from the south won for him a large number of followers. त्यातनं अनेक अनुयायी त्याच्याबरोबर आले. He was also able to win over the bulk of the army for foul means. When Ibrahim found that resistance was impossible, he fled. त्याचा जो इब्राहिम नावाचा जो मुलगा होता, कोणाचा, जलालुद्दीनचा, तो मुलतानला पळून गेला with his mother and Ahmad Shah, the young Khalji.
अलाउद्दीन एंटर्ड दिल्ली अँड ऑक्युपाइड द पॅलेस ऑफ बलबन. बलबनचं जे काही पॅलेस होते त्याने ते कॅप्चर केलं. ऑक्टोबर 3, 1296 ही वॉज प्रोक्लेम द सुलतान ऑफ दिल्ली. 3 ऑक्टोबर 1296ला त्यानं स्वतःचा काय सुलतान म्हणून स्वतःला घोषित केलं. इट इज ट्रू दॅट अलाउद्दीन वॉज ऑन द थ्रोन ऑफ दिल्ली बट ही न्यू दॅट हिज पोझिशन वॉज स्टील इनसिक्युअर. नो वंडर ही सेंट अ लार्ज आर्मी अंडर हिज ब्रदर उलुग खान टू कॅप्चर हिज रायवल. त्याचे जे काही विरोधक होते त्यांना ताब्यात घेण्यासाठी, त्यांना कॅप्चर करण्यासाठी किंवा त्यांना पकडण्यासाठी त्यानं त्याच्या भावाच्या नेतृत्वाखाली त्यानं काय केलं, सैन्य पाठवलं. उलुग खान कॅप्चर्ड मुलतान अँड ब्लाइंडेड इब्राहिम. इब्राहिमला पकडलं आणि इब्राहिमला अंध केलं. अर्कली खान अहमद शाह, मलिक जहान विडो ऑफ जलालुद्दीन वाज इम्प्रिझन. या बाकी सगळ्या लोकांना त्यानं काय केलं, तुरुंगात टाकलं किंवा जेलमध्ये टाकलं, जेणेकरून कुठल्याच प्रकारचा सत्तेचे स्पर्धकच राहिले नाही पाहिजेत, या प्रकारचं आपल्याला दिसतंय. डिस्ट्रक्शन ऑफ जलाली नोबल्स. काय डिस्ट्रक्शन ऑफ जलाली नोबल, ही त्यानं महत्वाचं काम केलं बघा. नोबल्स जे होते त्यांनाच नष्ट केलं. डिस्ट्रक्शन ऑफ जलाली नोबल्स. Destruction of the Jalali nobles. Alauddin also had to deal with the Jalali nobles who were not loyal to him. Nusrat Khan was deputed to take strong measures against them. Their Jagir were confiscated. These nobles who had been won over by the Alauddin with the help of money were punished. The contestation of the अल्लाउद्दीनच्या काळात काय आलेलं आहे बघा. was those noble who had not been faithful to his uncle could be brought with gold by him, could also betray him if any opportunity arose. The result was that some of those noble were blinded, some were thrown into the prison and some were put to death. काही लोकांना तुरुंगात टाकलं, काही लोकांना मारलं गेलं. या पद्धतीची थेरी आपल्याला. The Jagir were incorporated in the Khalsa land. खालसा लँडमध्ये या जागिरीचं काय म्हणता येईल की रूपांतर खलिसा लँड किंवा खालसा लँड, जी जमीन ताब्यात घेत त्याला खालसा केलं. द वेल्थ कन्स्पिकेटेड फ्रॉम देम वॉज पुट इन द स्टेट ट्रेझरी. ज्यातनं जी काही मिळालेली संपत्ती आहे ती राज्यसंस्थेच्या ट्रेझरीमध्ये टाकून दिली, राज्यसंस्थेच्या ट्रेझरीमध्ये. इट इज एस्टिमेटेड नुसरत ॲडेड टू अबाउट 1 crore टू द रॉयल फॅमिलीज. मोंगोल इन्व्हेजन पण त्यांना थांबवलेलं दिसतं बघा. इट्स अबाउट द मोंगोल इन्व्हेजन. मोंगोल इन्व्हेजन्स, मोंगोल इन्व्हेजन पण आपल्याला त्या ठिकाणी बघायला लागेल काय प्रकारचं आहे. अल्लाह हॅज टू फेस मोर दॅन 12 मोंगोल इन्व्हेजन. म्हणजे 12पेक्षा जास्त, एका डझनापेक्षा जास्त मोंगोलाचं आक्रमण त्याला झेलायला लागलं किंवा त्याला फेस करायला लागलं. दिस इन्व्हेजन स्टार्टेड फ्रॉम द एंड ऑफ 1296 अँड कंटिन्यूड 1308. म्हणजे 1308 पर्यंत, 1296 पासून 1308 पर्यंत जवळजवळ 12-14 त्याला मोंगोल इन्व्हेजन आलेलं दिसतं. तर मोंगल थ्रेटन नॉट ओनली द पंजाब, मुलतान, सिंध बट इवन दिल्ली अँड गंगा यमुना दोआब. म्हणजे तेवढ्यापुरतंच नाही, त्या प्रदेशापर्यंत गंगा यमुना दोआबपर्यंत ते त्यांचा धोका होता. फर्स्ट मोंगोल इन्व्हेजन कधी आहे बघा, 1296ला आहे. पहिलं मोंगोल इन्व्हेजन आहे 1296ला. जफर खान वॉज डिस्पॅच्ड अगेन्स्ट देम. He defeated the Mongol near the Julundar and large number of them were killed. अनेक मोंगोलांना त्यांना पराभूत केलं आणि मारलं गेलं. दुसरं जे आहे ते 97ला आहे, 96, 97 आणि 99. मोंगल had become so bold that they were able to capture the fort of Siri near Delhi. सिरी ह्या काय म्हणता येईल कॅपिटलला किंवा ज्या फोर्टला जिंकण्यास, दिल्लीमधला आहे त्याला पकडण्याचा किंवा तो किल्ला आहे तो ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. The Mongol had become so bold that they were able to capture the fort of Siri near Delhi. However, Zafar Khan, who was responsible for the defense of the northwestern frontier, defeated the Mongol and recaptured the fort of Siri. The Mongol leader, along with 1,700 followers, were captured and brought to Delhi. The third Mongol invasion took place in the 1299 under their leader Outlok Khaja. The Mongol leader had an army of more than 2 lakhs under his command. Mongol had more come to India this time not to plunder but to conquer the territory. म्हणजे लुटायसाठी नाही तर ते सत्ता ताब्यात घ्यायसाठी आलेले होते.
Consequently, they did not plunder the people on the way to Delhi. After reaching the capital, they besieged the same. The situation was so grave that Alauddin consulted his friend Allaul Malik, the Kotwal, regarding the course of actions to be adopted. The Kotwal advised Alauddin to not to fight against the Mongol, but to come to terms with them. However, Alauddin rejected his advice and attacked the Mongol. The advance guard of the army was led by the Zafar Khan, who defeated the Mongol and pursued the relentlessly. However, Zafar Khan was surrounded by the Mongol and killed in the battle of field. म्हणजे जफर खानलाही त्या मुंगलाने काय बेडा घालून मारलेलं दिसतं. This did not improve the matter, and after some time the Mongol lost heart and they retreated. The terror created by the Zafar Khan in the minds of the Mongol was so great, but then wherever their horses did not drink water, the Mongol soldier urged them by asking whether they had seen Zafar Khan, that they feared to shake their trust. असा कोरडा पडायचा एवढं जफर खानची भीती त्या ठिकाणी निर्माण केली गेलेली किंवा झालेली दिसते बघा. म्हणजे काय प्रकारची परिस्थिती आपल्याला एका बाजूने काय दिसतं. Alauddin did not mind the death of Zafar Khan as he considered him to dangerous to his own position. त्याला काय वाईट वाटलं नाही का, तर तो त्याच्या सत्तेसाठीच आपल्याला प्रश्न निर्माण करणारा किंवा एक आव्हान त्याच्या जे स्थान आहे त्याला धोका निर्माण होऊ शकणारं आपल्याला दिसतं. फोर्थ इन्व्हेजन आहे 1303 ला झालं होतं. बर्नी काय सांगतो बघा. दिस ऑकेजन ऑन विच एस्केप ऑफ द मोंगोल अपीयर्ड 1306 ला आहे. 1307 ला 8 ला शेवटचं इन्व्हेजन आहे बघा मोंगोलचं इन्व्हेजन. बरोबर, ह्या काही गोष्टी आपल्याला आलेल्या. मोंगोल इन्व्हेजन इज इम्पॉर्टंट. कॉन्क्वेस्ट ऑफ गुजरात म्हणलेलं आहे. कॉन्क्वेस्ट ऑफ गुजरात कधी केलेलं आहे बघा. AD ला केलेलं आहे. Conquest of Gujarat in 1299. After the first Mongol invasion, Alauddin sent Ulugh Khan and Nusrat Khan to conquer the Gujarat in 1299. Although it had been occasionally conquered, he had remained unsubdued. At that time, it was being ruled by the Raya Karamdeva II, Baghela Rajput king, prince. The Delhi army, besides Anilwad and captured it. Kamla Devi, the beautiful queen of Karamdevi, Deva II, fell into the hands of invader and she was taken away to Delhi, where she was made the favorite queen by the Alauddin. However, Karamdeva and his daughter Deval Devi took refuge with King Ramchandra Dev of Devgiri. The Delhi army plundered the rich port of Gujarat and took away a large amount of booty. Booty means loot. And Iran's name the Kafur, Malik Kafur, ultimately rose to the most influential person in the states. मलिक कपूरचं एक स्थान त्यामध्ये महत्त्वाचं आलं का गुजरातच्या लढाईमध्ये त्यानं अनेक लूटमार करून बरेच बोटी म्हणजे काय लूट घेऊन गेलेलं दिसतं. He became the virtually the master of some times before and after the death of the Alauddin. There was some noble trouble with regard to the division of spoil, and the new Musliman revolted, but they were ruthlessly put down, they practically exterminated. Dreams of Alauddin. काय बाबा त्याचं काय होतं भाऊ महत्त्वाचा भाग. मेवार कधी ताब्यात घेतलं. रणथंबोर बघा, रणथंबोर 1301 ला घेतलं बघा. Ranthambore 1301. Ranthambore had been conquered by the Qutbuddin Iltutmish. It had become independent at the time of Alauddin. It was being ruled by the Hamir Deva, a Rajput chief, who had given the shelter to some new Musliman. He offended Alauddin. He would like to punish recover forties. या आपल्याला ऑथर ऑफ हमीर मखाया मेवार आहे. त्यानंतर काय आणखी काही ताब्यात घेतलेले बघा. मेवारचं आहे. मेवार 1303 ला घेतलंय बघा. ला मेवार ताब्यात घेतलं बघा. मेवार. The next expedition was sent by Alauddin against Mewar, the land of brave Guhilla
राजपुतांचं असणारं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे मेवार. दिस एक्सपिडिशन्स वॉज द आउटकम ऑफ द ambitions ऑफ द अलाउद्दीन. अलाउद्दीनची महत्वाकांक्षा म्हणून आलेलं आहे टेरिटोरियल एक्सपान्शन. देअर इज अ ट्रॅडिशन दॅट द immediate cause of the expedition against Mewar was the desire of Alauddin to marry the Padmini. पद्मिनी सोबत विवाह करण्यासाठी ते मेवारला आलेलं आहे का, हे आपल्याला त्या पाठीमागचं लॉजिक सांगितलं. द वाईफ ऑफ राणा रतन सिंग ऑफ चित्तोर. द फोर्ट ऑफ चित्तोर was beside the Alauddin pitch sheet canopy on the top of the adjacent hill known as a Chittori. The siege lasted for the 5 months and all almost captured it failed. The brave Rajput put up a steep resistance that even their enemy admired the bravery. म्हणजे एवढ्या 5 महिने लढा दिला या राजपुतांनी, मग खलजी सुद्धा त्यांच्या ब्रेवरी किंवा शौर्याचं काही कौतुक करायला लागला. एवढं त्याला लढ म्हणजे सहजासहजी त्यांनी काय म्हणता येईल की शरणागतीच पत्करले नाही. हावेवर फर्दर रेजिस्टन्स बिकम इम्पॉसिबल. नंतर विरोध करणं अशक्य झालं. राजपूत प्रेफर्ड डेथ टू डिस्ग्रेस. अकॉर्डिंग टू टॉड कर्नल टॉड नावाचा अभ्यासक आहे. द राजपूत परफॉर्म द हॉरिबल राईट्स द जोहार नावाचं एक राईट्स किंवा एक कर्मकांड किंवा एक विधी करायला सुरुवात केली. वेअर द फिमेल आर इम्युलेटेड प्रिझर्व देम फ्रॉम पोल्युशन ऑर द कॅप्टिव्हिटी. म्हणजे परकीय सत्तेने पकडून त्या महिलांना त्यांच्यासोबत दुष्कर्म करण्यापेक्षा किंवा धर्मभ्रष्ट करण्यापेक्षा तुम्ही इमोलेशन काय जोहार म्हणजे आपल्या जोहार म्हणजे काय आपल्या पतीसोबत स्वतःला जाळून घेणे. टू देअर ओन वाईव्स अँड डॉटर टू द नंबर ऑफ सेव्हरल थाउजंड्स they were conveyed to the cavern and opening close upon them, leaving them to find security from the dishonor in the devouring flame. The fort of Chittor was captured by the Alauddin. 26 ऑगस्ट 1303 ला त्याने ते जिंकलं. Government of Chittor was put in the hands of Khizr Khan, the eldest son of Alauddin. Chittor was also named as Khizrabad. चित्तूरचं नाव परत बदललं, त्याला खिजराबाद म्हणलेलं आहे. After the reign of Khizr Khan, on account of the pressure of Rajput, Khizr was forced to leave Chittor in 1311. 1311 ला खिजर खानला ते सोडायला लागलं, खिजराबाद सोडावं लागलं. When this happened, Chittor was given by the Alauddin to Maldev, the chief of जाल्लोरच्या राजाकडे त्याने चित्तूर परत ताब्यात दिलं. माल्लोर मेवार मधलं. Chittor was again recovered by the Rajput under the Hamir or his son and once again became the capital of Mewar. स्टोरी ऑफ पद्मिनी पण माहिती असले पाहिजे. व्हॉट इज द स्टोरी ऑफ पद्मिनी? पद्मावत नावाचा मूवी आला बघा, पद्मावत नावाचा मूवी आलेला होता बघा, तुम्ही बघितला असेल तर. काय प्रकारचा पद्मावत नावाचा मूवी आहे बघा. Reference may be made to the story of Padmini. It is stated that when the siege of Chittor was going on and critical situation arose, Alauddin offered to go away without capturing Chittor. He was shown the face of Padmini through the mirror. आरशामध्ये पद्मिनीचं चित्र दाखवा तर मी हा किल्ला ताब्यात न घेताच मी निघून जाईल. Rana Ratan Singh accepted his suggestion and arrangements were made to show Padmini in the mirror. After seeing Padmini through the mirror, the determination of Alauddin to have Padmini become all the more greater than he made Ratan Singh as a prisoner. सगळ्यात महत्त्वाचं काय झालं, पद्मिनीला ताब्यात घ्या. आपल्याला रतन सिंगचं रतन सिंगला त्याने प्रिझनर केलं. Message was sent to Padmini that her husband would be released if she agreed to come into the harem of Alauddin. Harem, what is meant by harem? Padmini sent the reply that she was coming with her attendant. 700 later say to the carrying her attendant, but actually carrying brave Rajput warriors, entered the camp of Alauddin, rescued the Rana Ratan Singh. Thus Alauddin was outwitted, although Gora and Badal resisted the invaders at the outer gate of the fort of Chittor. They could not stand against the Delhi army for long. The Chittor was captured, but before it fall, Padmini burned herself, refused to fall in the hands of the Muslim. मुस्लिमांच्या ताब्यात जाण्यापेक्षा स्वतःला तिनं जाळणं किंवा आत्मदहन करणं हे
योग्य समजलेलं दिसते. दिस इज द स्टोरी ऑफ पद्मिनी. गौरी शंकररावच्या नावाचे अभ्यासक काय सांगतात? कर्नल टॉड हॅज रिटन दिस स्टोरी ऑन द अथॉरिटी ऑफ भट ऑफ मेवार अँड द भट हॅव टेकन इट फ्रॉम द पद्मावत. Such being the case, Todd's statements lacks conviction. If there is any basic fact, it's behind the statement of Tariki Ferista, Todd, Padmavat. It is the Alauddin captured Chittor, and after a siege of 6 months, that the ruler Ratan Singh was killed in his fort with the Lakshman Singh, that his queen Padmini died on the fire of Johar with several other ladies. असे म्हणजे त्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचं मतांतर असलेले दिसतात बघा. डॉक्टर के.आर. कानुंगो पॉइंट आउट द स्टडीज ऑफ राजपूत हिस्ट्री that Oza is not clear on the point of the Ratan Singh or the Ratan Sain was killed in this fort, not with the Lakshman Sain, but before Alauddin rested the fort of Chittor. ह्याबद्दलचे असणारे वेगवेगळे लोकांचे मत आहेत बघा. The view of the story, Dr. K.S., the story of Ferista, Hazamuddair and other later Persian historians, hearts of the Rajputana except in म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या अभ्यासक वेगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगताना दिसतात बघा. मग माळवा कधी ताब्यात घेतला? नंतरचा आपण पहिला व्हॉट अबाउट द माळवा. माळवा कधी घेतलाय बघा? 1305 ला घेतलाय. ही क्रोनॉलॉजिकल ऑर्डरसाठी ते विचारला जाईल बघा. इट्स अबाउट द क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. माळवा कॅप्चर कधी केलेलं आहे? 1305 ला. माळवा कॅप्चर्ड इन 1305. Alauddin sent army to Malik Malwa under the Ainul Mulk Multani. Rahi Mahilak Deva of Malwa and his Pradhan Kokka opposed the army, but they were defeated and slain in November or the December 1305. The victory helped the Muslim to occupy Ujjain, Mandu, Dhar, Chanderi, and Mulk was appointed the governor of Malwa. Jalor, Raja Kanera Deva of Jalor also submitted and acknowledged suzerainty of Alauddin. जाल्लोरचं सुद्धा त्या काय म्हणतात त्या राजानं स्वतः मान्य केलं की त्याचं अस्तित्व किंवा सुझरेंटी म्हणजे प्रभुत्व मान्य केलं कोणाचं? अल्लाउद्दीन खिलजीचं. आणि त्याला ट्रिब्यूट द्यायला सुरुवात केली की त्याला त्याच्या शरणागती पत्करलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. When this fact was brought to the noise of the Alauddin, he got annoyed and sent an army against him. And Gulaibihist, a female servant of his palace. Gulaibihist, female servant of his palace. Jalor was besides when the Kanera Deva was about to surrender. She died. Her son was defeated and killed by the Rajput. When fresh troops came from Delhi, Kanera Deva was defeated and he and his relations were put to death and Jalor was annexed. In 1308, Alauddin himself with a large army to attack Sevana in Rajputana. Its ruler Sital Deva put up a steep resistance but was defeated, captured and killed. His kingdom was palace under the charge of Malik Kamal Udgin. Causes of Rajput failure. राजपुतांच्या काय प्रकारच्या असणाऱ्या गोष्टी आहेत बघा. आपल्याला ह्यातले काही घटक बघू आणि मग आपल्याला गोष्टी आहेत बघा ते बघू. त्या बाजू झाले का? आता पुढचे कॉन्क्वेस्ट काय बघा, एक्सपान्शन काय. राजपुतांच्या पराभवाची कारण काय काय सांगता येतील बघा तुम्हाला. काय सांगतात राजपुतांच्या? All the important status of Rajputana submitted before Alauddin. The question has been asked to what were the causes which were responsible for the failure of Rajput. अशी कोणती कारणं घडली ज्यातनं राजपूत पराभूत झाले, त्या ज्यातनं राजपुतांची सत्ता ही कोलमडली. Rajput were disunited in political. This is the same case for the Maratha failure in Maratha historiography or the पानिपत मध्ये मराठा पराभूत होण्याचे कारण पण disunited. The same for the Rajput. It is true that every Rajput kingdom put up steep resistance, but singly none of them was a match for the Sultan of Delhi.
Their disunity helped the Sultan. Reference may be made in his connections to the case of Sevana and Jalor. While the fall of Sevana was imminent, the ruler of Jalor, a neighbor, kept aloof. The result was that after the conquest of Sevana, Jalor was also conquered. Another cause of the defeat or the Rajput was the reliance on their forts. राजपुतांचं दुसरं जे कारण आहे पराभव होण्याचं की त्यांच्या त्या फोर्टवरच जास्त अवलंबून होते. These forts were usually constructed on the top of some hillock or as a measure of defense. However, once a fort was besieged, it was cut off from the plain and the provision could not reach. म्हणजे किल्ल्यावर अवलंबून आहेत पण किल्लाच ताब्यात घेतला, किल्ल्यालाच वेढा घातला तर तुमच्या अडचणी किंवा तुम्हाला अन्नधान्य पुरवठा आहे तो कसा होणार याबद्दलची तरतूद नव्हती. त्याच्यामुळे राजपूत पराभूत झाले. पहिलं डिसयुनिटी, सेकंड डिपेंडंट ऑन फोर्ट. सॅनिटरी कंडिशन इनसाइड द फोर्ट वेर नॉट सॅटिस्फॅक्टरी. शौचालय किंवा सुविधा काय म्हणतात की स्वच्छतेची सुविधा तेवढ्या काय समाधानकारक आपल्याला त्या किल्ल्यामध्ये असलेलं दिसत नाही. दॅट वॉज पर्टिक्युलरली वॉज सो डुईंग सेज वेन द फोर्स बिकम ओव्हर क्राउडेड एपिडेमिक्स ऑफन टूक अ हेवी टोल ऑफ लाईफ. जर जास्त गर्दी झाली, क्राउडेड झालं, खूप लोक आले गेले किल्ल्यावर तर मात्र परिस्थिती गंभीर होणार. काय होणार? एपिडेमिक्स, महाभयंकर रोगराई येणार बाबा. महाभयंकर रोगराई, मोठ्या प्रमाणाची महाभयंकर रोगराई त्या ठिकाणी निर्माण होणार. का तर त्यातनं जे निर्माण होणारं वेस्टेज आहे, ह्युमन वेस्ट आहे, त्यातनं काय रोगराई पसरणार. सॅनिटेशन प्रॉपर नव्हतं, व्यवस्थित नव्हतं. अनदर कॉज ऑफ देअर फेल्युअर वाज दॅट दे कंटिन्यू फॉलो द एज ओल्ड ट्रेडिशन. पारंपरिक जी पद्धत आहे तीच फॉलो केलेली दिसते युद्धाची. दे डिड नॉट बोदर अबाउट द न्यू टेक्निक्स ऑफ फायटिंग रिव्हॉल्व ऑन द पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. जगाच्या दुसऱ्या ठिकाणी काय लढायामध्ये चालू आहे त्याच्याबद्दल काहीच नव्हतं. त्यामुळे पारंपरिक युद्धशैलीमुळे सुद्धा ते पराभूत झाले. पहिलं डिसयुनिटी, सेकंड फोर्ट्स अँड थर्ड द warfare system of the Rajput. The Sultan possessed engine of war like Arad, Gargak, stone throwing machine, dagad फेकणारी machine. They also knew of the art of constructing pashiba for escalating the fort. The Rajput fought with elephant in open engagement. हत्तीवरनं लढाई करायची आपल्याला राजपूत. Though it below the dignity to resort to ambuscades, camouflage and feeing the retreats in which the Turk were experts. या गोष्टीमध्ये तुर्क यशस्वी होते. Another cause of their defeat was that their resources were limited. त्यांची जी संसाधनं जी होती ती मर्यादित होती. Their country was hilly and barren. Crops and water were scarce. त्याशिवाय काय पडीक असणाऱ्या जमिनी, पाणी नसणारं, पाणी आवर्षणग्रस्त, ते पिकं कमी, उत्पादन कमी, त्यामुळे गरजा भागणं आणखी दुर्मिळ झालेलं. They could not fight successfully against the Sultan of Delhi, who had their command the resources of the Punjab and Awadh. ते दिल्लीच्या सुलतानाकडे पंजाब आणि अवधची संसाधन आहेत, तेवढी संसाधन नसल्यामुळे ते लढाईसाठी लागणारा अन्नधान्याचा पुरवठा त्या ठिकाणी होत नव्हता. Which were the most fertile region of the country, thus could depend upon unlimited supply provision and the reinforcement. Then the conquest of the Deccan, when did it happen? Conquest of the Deccan. Conquest of the Deccan काय प्रकारचं आहे? By the end of 1305, practically the whole of northern India fell into the hands of Alauddin, and he could very easily afford to direct his attentions toward the conquest of the Deccan. There must have been the both political and economic motive. त्याच्या पाठीमागचं डेक्कन ताब्यात घेण्याच्या पाठीमागचं कारण जे होतं राजकीय तर होतच होतं, आर्थिक सुद्धा महत्त्वाचं होतं. त्या आपण देवगिरीवरचा लूट करून त्यानं भरपूर सोनं अल्लाउद्दीन खिलजीने घेऊन गेलेलं दिसतं बघा आपल्याला. ते रिझन साऊथकडं आपल्याला वेल्थ असणं. वेल्थ ऑफ डेक्कन वॉज सो टेम्पटिंग टू एंटरप्राइजिंग ॲडव्हेंचर्स. त्यातनं जी संपत्ती होती दख्खनमधली, जी सोनं होतं ते आकर्षित करत होतं, दिल्लीच्या सुलतानाला काय आकर्षित करत होतं. दे वेर द अट्रॅक्टेड बाय द टेम्पटिंग, आकर्षित, लालच दिसण्यासारखं होतं.
His ambition to establish control over the south, which had to far not being conquered by the Muslims, must have led to the Alauddin think of conquering the Deccan. The political condition in the south was so favorable to Alauddin. आणि राजकीय परिस्थिती बी दख्खनमधली काय अल्लाउद्दीन खिलजीच्या काय म्हणतात पूरक असणारी परिस्थिती होती का. देर वेर अ फ्यू किंगडम इन दॅट रिजन ॲट दॅट टाइम. द फर्स्ट वॉज द यादव किंग ऑफ देवगिरी अंडर द रामचंद्र देव, ज्याला पराभूत केलेलं दिसतं बघा. तेलंगणा विथ इट्स कॅपिटल ॲट वारंगळ वॉज अंडर द प्रताप रुद्रदेव फर्स्ट ऑफ द काकादिया डायनेस्टी. आपण आर्ले मीडियममधली डायनेस्टी बघितली. The Hoysala king with its capital at Dwar Samudra was under the Veerabhallal III. The Pandya kingdom of Madura was being ruled at that time by the Maravarman Kulasekhara. There were some minor rulers like Manma Siddha ruling in the Nellore district, Bhanudeva ruling in Orissa, Ravi Varman ruling from the Kolam, and Banki Deva Alupendra ruling from the Mangalore. The Hindu ruler of south were quarreling among themselves. Consequently, they were not in position to put a united front. म्हणजे आपल्याला यातनं काय अनेक राजे होते पण त्यांच्यामध्ये एकीचा अभाव असलेला असतो. त्याच्यामुळे आपल्याला काय म्हणलं जातं की दक्षिणेकडची जी परिस्थिती अल्लाउद्दीन खिलजीला जी सोयीस्कर होती ती कारण होतं. आता कॉन्क्वेस्ट ऑफ देवगिरी सेकंड पार्ट आपण पहिला कॉन्क्वेस्ट ऑफ देवगिरी. डेक्कन म्हणल्यानंतर देवगिरी येणारच आहे बघा. 1307 AD 1307 AD. अल्लाउद्दीन सेंट अन एक्सपिडिशन अगेन्स्ट मलिक कपूर. मलिक कपूरच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी त्यानं मोहीम पाठवली बघा. मलिक कपूरच्या नेतृत्वाखाली त्यानं मोहीम पाठवली अगेन्स्ट द रामचंद्र देव. Latter had not sent the tribute of the last 3 years and also give refugees to the Rai Karan Dev, the fugitive ruler of Gujarat. Malik Kapoor was also asked to bring it with him Deval Devi, daughter of Kamla Devi, who had escaped at the time of conquest. म्हणजे त्या एस्केप ताब्यात घेतानाच त्यानं काय आपल्याला सुटका करून घेतलेली दिसते बघा. ताब्यात घेताना सुटका करून दे. Devi to prince named the Shankar, who was the eldest son of the Ramchandra Dev of Devgiri. When she was being escorted toward the Devgiri, she fell into the hands of Alp Khan, the governor of Gujarat, who was going to join Malik Kapoor in his expedition against the Devgiri. यामध्ये मलिक कपूर आपल्याला ह्याच्यावर आलेलं दिसतं. मलिक कपूरने हे ताब्यात घेतलेलं दिसतं. मलिक कपूर मलिक कपूर ते ताब्यात घेतलेलं दिसतं. पुढं काय बघा काय अल्लाउद्दीन. मलिक कपूर मार्च थ्रू माळवा and advanced to Devgiri. He destroyed the whole country, captured a lot of beauty. त्यातनं मलिक कपूर अनेक आपल्याला लूट त्यातनं मिळवलेले दिसते बघा. काय काय मिळवले. रामचंद्र वॉज फोर्स टू स्वीप फॉर द प्लेस. रामचंद्रला मजबूर केलं की आता शांतता तुम्ही कराच या पद्धतीनं. ही वॉज सेंट टू दिल्ली where he was treated kindly by the Alauddin. He was sent back to the kingdom after 6 months. Ramchandra continued to rule Devgiri as a vassal of the Alauddin. Alauddinच्या वतीनं तो रामचंद्र आपल्याला राज्य करताना दिसतो बघा. त्यानंतर तेलंगणा बघा ताब्यात घेतलं त्यानं. तेलंगणा ताब्यात अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात आलेलं तेलंगणा.
तेलंगणा ताब्यात घेतलेलं दिसतं बघा. त्यामध्ये काय, ॲज अ रिगार्ड तेलंगणाज अटेम्प्ट हॅड मेड बाय द 1303. 1303ला आणि 1307ला प्रयत्न केला, पण 1310ला ते ताब्यात घेतलं. द्वार समुद्र 1311 आणि पांड्या किंगडम. द्वार समुद्र आणि पांड्या किंगडम. काय बघा, द्वार समुद्रामध्ये काय म्हणलेलं आहे बघा. तेलंगणामध्ये काय, अल्लाउद्दीन खिलजी, तेलंगणा अंडर हिज कंट्रोल. अल्लाउद्दीन had no desire to annex Telangana. His only object to seem wealth of that kingdom. त्या तेलंगणा राज्याची फक्त त्याला संपत्ती पाहिजे होती. त्याला काय संपत्ती पाहिजे होती, ना की त्याला त्याच्यावर कंट्रोल नव्हतं मिळवायचं. त्या ठिकाणी असणारी संपत्ती अल्लाउद्दीन खिलजीला पाहिजे होती. And also force in ruler to acknowledge his authority. Alauddin is said to have given the following instruction to the Malik Kafur. Malik Kafurला काही सूचना देण्यात आल्या आणि त्यानुसार तेलंगणा ताब्यात घ्यायला सांगितलं. इन चार्ज ऑफ द एक्सपिडिशन, त्या मोहिमेचा तो प्रमुख होता. कोण, मलिक कपूर. इज द मलिक कपूर हु हॅज कंट्रोल ऑर टेकन द देवगिरी ऑल्सो. काय सांगितलं त्यानं, इफ द राय कन्सेंटेड टू सरेंडर हिज ट्रेझरी, त्यानं जर त्याची तिजोरी मोकळी करून तुमच्या समोर शरणागती येत असेल, और ज्वेल दागदागिने, हत्ती, घोडे, टू सेंड द ट्रेझर अँड एलिफंट इन द फॉलोइंग इयर्स, लगेच पुढच्या वर्षी द्या. मलिक नायब कपूर वॉज ॲक्सेप्ट द टर्म नॉट टू प्रेस द राय टू हार्ड. तर त्याला जास्त त्रास देऊ नका, ज्याने जे तिजोरी दिली, घोडे दिले, हत्ती दिले, तर ते घेऊन या. द दिल्ली आर्मी मार्च वाया देवगिरी अँड वॉज गिवन ऑल असिस्टन्स बाय द रामचंद्र देव, प्रताप रुद्रदेव, द रुलर ऑफ तेलंगणा, पुट अप स्टिफ रेजिस्टन्स. The fort of Warangal was destroyed. When the situation became critical, Pratap Rudradev sued for the peace in March 1310. Raja gave Kafur up 100 elephants and 7,000 horses and the large quantities of jewels, coined money. He also agreed to send tributes to the Delhi every year. Amir Khusro tells us that Malik Kafur came back to Delhi with an immense beauty. अमीर खुसरो असं सांगतो की मलिक कपूर खूप मोठी संपत्ती घेऊन तो दिल्लीला आलेला दिसतो. ऑन 1,000 कॅमल गोइंग अंडर द वेट ऑफ, म्हणजे हजारो, काय म्हणता येईल त्याच्यामध्ये, उंटाच्या पाठीवरती सोनं चांदी बऱ्याच गोष्टी घेऊन आलेला. द्वार नेक्स्ट एक्सपिडिशन वॉज अगेन्स्ट वीर बल्लाल, इट इज द्वार समुद्र. Hoysala ruler, latter was taken by the surprise and defeated. His capital Dwar Samudra was captured. Malik Kafur plundered the rich temple of the town. द्वार समुद्रामध्ये असणारी वेगळी श्रीमंत मंदिरे त्यानं लुटली, त्यातल्या संपत्ती घेऊन गेला. And got a lot of gold, silver and the jewels and pearls. He sent to Delhi and all the captured property, also to the Hoysala prince. The prince came back to Dwar Samudra in May 1313. But the Hoysala became the vassal of Delhi. मग होयसळा हे आपल्याला अल्लाउद्दीन खिलजीच्या मते चालणारं राज्य झालं. पांड्य किंगडम फ्रॉम द्वार समुद्र, कपूर मार्च अगेन्स्ट द पांड्य किंगडम. पांड्याकडे पण तो परत पळाला. ॲट दॅट टाइम देर वॉज गोईंग ऑन डिस्प्यूट्स फॉर सक्सेशन टू द थ्रोन बिटवीन टू ब्रदर्स, सुंदर पांड्य आणि वीर पांड्य या दोघांमध्ये सत्तेसाठी लढाई झालेली दिसते. सुंदर वॉज डिफेटेड बाय द वीर पांड्य. द फॉर्मर वॉज सेंट टू दिल्ली अँड आस्क्ड फॉर द हेल्प ऑफ अल्लाउद्दीन. That was exactly that thing that Alauddin would like to have. ते अल्लाउद्दीनला पाहिजे. दोघांच्या वादात माझा फायदा झाला हे अल्लाउद्दीनला वाटत होतं. No wonder Malik Kafur reached Madura, which was abandoned by the Veer Pandya. Malik Kafur plundered Madura and destroyed its temple. He then reached Rameshwaram on the island of Pamban. पंबनच्या बेटावर आपल्याला दिसतं बघा रामेश्वरम जे आहे ठिकाण. At the Rameshwaram, he destroyed the great temple, built a mosque, and named it after the Alauddin. त्या ठिकाणी त्यानं काय केलं, ती नष्ट केलं आणि ते ताब्यात घेतलं. मग त्यातनं लूट काय काय मिळाली बघा. त्याला लूट काय काय मिळाली तर 312 हत्ती, काय 20,000 घोडे, 2,750 सोनं,
इक्वल इन व्हॅल्यू अँड 10 करोड्स ऑफ टंका. टंका नावाचं जे आहे ते 10 करोड. किती? 10 करोड त्यावेळेस. कधी? 14व्या शतकाच्या 1316च्या अगोदर. आणि कॉस्ट ऑफ ज्वेल्स, अनेक आपल्याला सोन्याचे दागदागिने मिळाले. या दागदागिने मिळाले. नो सच ब्युटी हॅड एव्हर बिफोर बिंग ब्रॉट टू दिल्ली. एवढी याच्या अगोदर कधीच संपत्ती दिल्लीला आलेली नव्हती. द रिझल्ट ऑफ दिस एक्सपिडिशन वॉज दॅट द पांड्य किंगडम बिकम अ डिपेंडन्सी ऑफ दिल्ली. याचा परिणाम असा झाला की पांड्य घराणं हे पूर्णपणे दिल्लीवर अवलंबून असणारं राज्य निर्माण झालं. सल्तनत कंटिन्यू टू बी स्टील. त्यातनं काय झालं की अर्ली पार्ट ऑफ द मुहम्मद तुगलक. द लास्ट डेक्कन कॅम्पेन ऑफ मलिक कपूर वॉज अगेन्स्ट शंकरदेव. शेवटचा देवगिरीच असणारा असलेली मोहीम ही आपल्याला दिल्लीची या ठिकाणी असलेली दिसते. मलिक कपूर मार्च अगेन्स्ट देवगिरी and inflicted a crushing defeat on Shankaradeva. The latter was killed most of his kingdom. त्यातनं आपल्याला हे आलेलं दिसतं. आता खलजीचं काय काय? दिल्लीचा सुलतान म्हणून येतात अल्लाउद्दीनने पहिला सुलतान जलालुद्दीनच्या कुटुंबियाची व त्याचा मुलगा अरकली याची निर्दयपणे हत्या केली. त्याचप्रमाणे बलबनच्या काळातील सरदार व जलालुद्दीन समर्थक सरदार यांना ठार मारून आपल्याला होणारा विरोध मुळासकट काय उखडून टाकला. हे झालेलंच आहे बा. प्रत्येक राज्यकर्त्यानं त्याच पद्धतीनं शासन चालवलेलं दिसतं. त्याच पद्धतीनं अल्लाउद्दीन खिलजीने सत्तेसाठी होणारा विरोध मोडून काढून सुलतान राजवटीचे रूपांतर साम्राज्यात करण्यास प्रारंभ केला. गुलाम घराण्यातील अल्तमिश नंतर सुलतान राजवटीत नवीन प्रदेशाची भर कधीच पडली नव्हती. अल्लाउद्दीनने सुलतानी साम्राज्य उभारण्यासाठी नवीन मोहीम उघडली. गुजरातची मोहीम बघितलं 1297ला उलो खान, नुसरत खान यांनी गुजरात मोहिमेवर पाठवलं. मलिक कपूर हा धर्मांतरित मुस्लिम खोजास 1000 दिनार गुलाम म्हणून घेतलं होतं. मलिक कपूर जो सगळ्यात 1000 दिनारी असणारा मलिक कपूर. याच मलिक कपूरने दक्षिणेत मुस्लिम सत्ता विस्तारात महत्त्वाची भूमिका पार पाडली. रणथंबोर 1299चा आपण पाहिलं होतं बघा. 99 ते 1301. चित्तोडचा आपण पाहिलं. राणी पद्मिनी असा निरोप पाठवला की जर राणी सुलतानाच्या जनानखान्यात येण्यास तयार असल्यास रतनसिंगाची मुक्तता करण्यात येईल. आपल्या दासीचे आपण येण्यास तयार आहोत असे मोठ्या हुशारीने व धूर्तपणाने अल्लाउद्दीनला प्रत्युत्तरादाखल कळविले. सुलतानाची संमती येताच राणी दासीच्या वेशातील निवडक राजपूत सैनिकासह खिलजीच्या अवनीत गेली व तिने बेसावध मुस्लिम सैनिकांशी झटापट करून रतनसिंगची मुक्तता केली. हे वृत्त समाजात खिलजीने संतापून चित्तोडवर हल्ला केला. राजाच्या स्वामिनिष्ठ गोरा बादल यांनी आपल्या सहकार्यासाठी प्राणपणाने खिलजी सैन्याबरोबर लढा दिला, परंतु अखेरीस त्यांचा पराभव स्वीकारावा लागला. परपुरुषांच्या हाती पडून इज्जत गमावण्यापेक्षा प्राण देणे परवडले अशी प्रतिज्ञा करून राणी पद्मिनीने आपल्या परिवारातील स्त्रियांसह अग्निप्रवेश जोहार केला. अल्लाउद्दीनची चित्तोडची व्यवस्था आपला पुत्र खिज्र खान याच्याकडे सोपवून दिल्लीस परतला. आणि या अविस्मरणीय घटनेसंबंधी इतिहासकार विन्सेंट स्मिथ असं सांगतात, देअर कॅन बी नो डाऊट that the defendant sacrificed their life in a desperate final fight after the traditional Rajput manner, that their death was preceded by that terrible rite, the johar, when the female are immolated to preserve them from pollution or the captivity. माळवा आपण पाहिलं 1305ला आहे, ताब्यात घेतलं. दक्षिणेकडच्या म्हणून देवगिरी 6 ते 7ला, वरंगळ 1309ला आहे बरोबर. द्वारसमुद्रावर 1310ला आहे बरोबर. मदुरेवर 1311ला आहे. देवगिरीवर परत लास्ट आहे बघा 1312ला. मंगोल आक्रमणाचा बंदोबस्त केला. कादरचे आक्रमण त्यानं परत पाठवलं बरोबर. सालदीचे आक्रमण सुद्धा त्यानं परत पाठवलं. कुतलगाचे ख्वाजाचे आक्रमण म्हणजे जे काही 12-13 आक्रमण झाले ते मंगोलांचे तेही परत पाठवले. या पद्धतीनं आपल्याला काय 1316 मध्ये त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे अल्लाउद्दीनने मंगोल आक्रमणाचा कायमचा बंदोबस्त केला. इतकेच नव्हे तर वायव्य सरहद प्रांतावरील सुभेदार गाझी मलिक याने काबूल, गजनी, कंदाहार या भागात दरवर्षी मोहिमा काढून रहिवाशाकडून खंडणी वसूल केली. गजनी राज्यात त्याने अल्लाउद्दीनच्या नावे सुलतान पद जाहीर करणारा रिवाज म्हणून खुतबाही वाचलेला दिसतो. अल्लाउद्दीनची खिलजी
1316 मृत्यू पावला. त्याच्या पश्चात सत्ता संपन्न मोठा रक्तपात झाला. त्याच्या मृत्यूनंतर जिकडे गोंधळ व अराजकता माजली त्याचा फायदा मलिक कपूरने घेऊन खिलजी गादीवर अल्लाउद्दीनचा 6 वर्षाचा अल्पवयीन मुलगा शहाबुद्दीन उमर यास बसवले. स्वतः सुलतान प्रतिनिधी झाला. रिझेंट म्हणून सर्व सत्ता आपल्या ताब्यात घेतली. वस्तुतः अल्लाउद्दीन आपल्या हयातीत ज्येष्ठ पुत्र खिज्र खान यास वारस म्हणून जाहीर केले होते. परंतु मलिक कपूरने अराजकतेचा फायदा घेऊन आपली सत्ता ठेवली. खिज्र खान व दुसरा पुत्र शादी खान यांना पकडून अंध केले. आणखी एक तिसरा पुत्र कुतुबुद्दीन मुबारक यास पकडून तुरुंगात टाकले. शिवाय आपला मालक अल्लाउद्दीन याच्या विधवाशी मलिक कपूरने लग्न केलं. तुरुंगात अडकलेल्या अल्लाउद्दीनचा कुतुबुद्दीन मुबारक युक्तीने निसरला आणि आपल्या संरक्षणाकरवी मलिक कपूरला ठार मारले. हे आपल्याला सत्तेचेच वांदे दिसतात बघा. 6 फेब्रुवारी 1316 आणि अशा प्रकारे मलिक कपूरने सुलतान प्रतिनिधी पद फक्त 36 दिवस उपभोगले. खूप कमी दिवस आपल्याला काय दिसतं बघा, ह्यानं घेतलेलं दिसतं. कुतुबुद्दीन मुबारक अल्पवयीन सुलतान शहाबुद्दीन उमरचा रिजंट म्हणून 2 महिने आपल्याला कुतुबुद्दीन मुबारक आणि यात आलेला शेवटचा राजा. त्याने कारभाराची सुरुवात चांगली. खुसरो खानानेच त्याच्या विरुद्ध कट कारस्थान करून कुतुबुद्दीनला 1320 रोजी ठार मारले. नासरुद्दीन खुसरो खान कुतुबुद्दीन मुबारकची हत्या करून खुसरो खान आणि नासरुद्दीन असे नाव धारण करून खिलजी घराणे सत्ता आपल्या हाती घेतली. खुसरो मूळ हिंदू होता, धर्मांतर करून तो मुसलमान झाला. त्यामुळे आमिर सरदारांना त्याच्याविषयी सहानुभूती नव्हती. धर्मांतर केल्यामुळे हिंदू प्रजेलाही त्याच्याविषयी प्रेम नव्हते. शिवाय मुस्लिम आमिर सरदार त्याने केलेल्या हत्याकांडामुळे नाराज होते. या अमीर मुस्लिमास सरदारांना सच्चा मुसलमान हवा होता. याच वेळी पंजाब प्रांतातील दिपालपूरचा म्हणजे आपण अशा पद्धतीनं हे जे काही तुघलक घराणं आहे खलजी घराणं आपण सगळं बघितलं. आता ह्याच्यामधला जो काही भाग राहिलेला आहे तो बघूया बघा. एक्सपान्शन अंडर द तुघलक खलजी बघू. बस फक्त ह्यात आपल्याला एक फॅक्च्युअल डेटा फक्त बघितलेलाच आहे आपण हे सगळं. मॅप बघून घ्या. दिस आर द मॅप फॉर द सेंट्रल एशिया ड्युरिंग द 10th and 11th century. तुर्क अँड मंगोल कोण आहेत काय हे आपण सगळं बघितलेलं आहे बघा. 1206 त्यावेळेस असणारी परिस्थिती जी काय आहे ते आपण बघितलेली. म्हणजे जे काही गुलाम घराणं होतं त्यावेळेस आलेला भाग आपण बघितला. नंतरचा घराणं आहे काय आपल्याला म्हणता येईल बघा. मंगोल प्रॉब्लेम्स पण कसा सोडवला गेला. प्रत्येकाच्या काळात मंगोल प्रॉब्लेम आपल्याला दिसतो बघा. अर्ली मिडल किंवा मिडिवल पिरियडच्या बिगिनिंग ऑफ द मिडिवल पिरियड. तुर्किश कॉन्क्वेस्ट कशा प्रकारचं झालेलं होतं किंवा काय झालेलं होतं. खलजींच्या अंतर्गत कशा प्रकारचा विस्तार झालेला होता तो आपण या ठिकाणी बघूया बघा. बघितलेलंच आहे आपण फक्त काय खलजी सुलतान जलालुद्दीन हे मॅप बघून घ्या. दीज आर द काय म्हणताय की खलजी डायनेस्टीची सत्ता बघा. खलजी सत्ता आहे बघा. कशा प्रकारचं आहे काय आहे त्याच्यात खाली काय प्रत्येक कलरसाठी वेगळा दिलेला अर्थ आहे बघा. वेस्ट अँड सेंट्रल इंडियात काय दिलेलं आहे बघा. अल्लाउद्दीन खलजी आपण बघितले पोझिशन काय प्रकारचं कन्सल्टेशन केलेलं आहे काय. गुजरातला काय केलेलं आहे आपण बघितलं. गुजरातची काय बघा आपण म्हणलं हे सगळं बघ. हे क्रोनॉलॉजिकल ऑर्डरसाठी लक्षात ठेवा. गुजरात 1299. त्याच्यानंतर काय उलग खान नुसरत खान. परत काय माळवा कधी आहे बघा. माळवा 1305 आहे. 1 2 बरोबर. माळवा 1305 आहे बघा. उज्जैन धर आहे बघा. सिवाना माळवा फॉलोड बाय द शिवाना. काय शिवाना कधी केलेला आहे बघा. शिवाना 1304 ते 5. The ruler of Sivana, Rai Sitaldev, was killed in action and fought, and territory was put under the charge of Kamaluddin Gurg. In the same year, 1309 ला चौथा जे घराणं आहे बघा ते 1309 ला जाल्लोर ताब्यात घेतलंय.
जालौर ताब्यात घेतलेला आहे. त्यानंतरच आपण नॉर्थ वेस्ट आणि वायव्य दिशा आणि नॉर्थकडली आपण ठिकाणं काही बघितली, ते बघितलेलंच आहेत बघा. रणथंबोर आहे बघा, 1300ला रणथंबोर आहे. 1300 कुठला आहे? रणथंबोर. जव्हारचं काय आहे आपण ते बघितलं. त्यानंतरचं काय बघा, डेक्कन मधलं असणार आहे बघा घराणं. 1299ला आपल्याला लूट देवगिरीला आला होता. त्याच्यानंतर त्यानं बघितलं. रायचंद्रदेव 1306-7ला आहे. 1312ला पण आहे बघा. ट्रिब्यूट जात होता तरी त्याला एक्सपान्शन पाहिजे. मलिक कपूरचं महत्वाचं काम आहे बघा. काय? अमीर खुसरोचं पुस्तक आहे बघा. या ठिकाणी तिचं नाव लिहितं बघा, अमीर खुसरो. या काळाबद्दलची माहिती देतं अमीर खुसरो. खजाइन उल फुतूह and wrote a surprise assault by the Malik Kafur on the fort at Sripur, Nadira. The noble of Sripur played to the Rai Rudradev Warangal. या ठिकाणी आपल्याला त्याचं जे काही आहे तो घटक या ठिकाणी बघायला लागेल बघा. ओके, ह्या पद्धतीने आपण हे बघितलेलं आहे बघा. ओके, द्वार समुद्र काय आहे, कशा पद्धतीचं आहे ते आपण बघितलेलं आहे. ओके, चला या ठिकाणी आपण थांबूयात बघा. उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण भेटूयात. हां, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तर आणखी खलजीचं झालेलं आहे तुगलक घराणं बघूया आणि थांबूयात आपण. ओके, थांबूया आपण याच ठिकाणी. थँक्यू.